आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. नाशिकमध्ये मुंबईपासून नाशिक पूर्वी साधारणतः 5-1 तास लागायचे, पण आता रस्ते इतके मस्त झालेले आहेत की तुम्ही साधारणतः 3-3.5 तासामध्ये मुंबईहून पटकन नाशिकला पोहोचता. तर नाशिकमध्ये आपण खवय्येगिरी करणार आहोत, पण ती कुणाच्या घरी ते बघूया. आपण आलो आहोत हेमा पेटकर यांच्याकडे, तर स्वागत करूया त्यांचं. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. बरं, मला सांगा की मूळच्या नाशकातल्या आहात तुम्ही? मी पुण्याची. पुण्याच्या? हा. पुणे आणि नाशिक काय फार फरक नाही आहे आणि लांबही नाही आहे. नाही. 2 तासाचा ड्राईव्ह? 4-5 तास. 4 तास लागतात पुणे नाशिक? हो. हो, ओके. मी तसं बऱ्यापैकी मुंबई पुण्यापेक्षा मुंबई नाशिक जास्त डिस्टन्स आहे. अच्छा. आणि किती वर्ष आहात तुम्ही नाशिकमध्ये? नाशिकमध्ये आता 3 वर्ष झाली, पण माझं सासर नाशिकमध्ये असल्यामुळे आता जवळजवळ 25 वर्ष व्हायला लागली. ओके. म्हणजे मूळचे नाशिकचे? माझे मिस्टर नाशिकचे. काय करतात मिस्टर? ते आर्मीमध्ये होते, कर्नल म्हणून रिटायर झाले. 1 वर्ष झालं होतं. सॉलिड. आर्मी मॅन बरोबर राहायचं म्हणजे ऍक्च्युअल ते असे घरी पण आर्मी मॅन असतात का? थोडेफार असतात ना. मला असं वाटतं की बेसिक एक ती शिस्त अंगामध्ये म्हणजे बाळगण्याची सवय झाली की मग ते सगळीकडेच रिफ्लेक्ट होतच जाणार. पण ते बरं ना. मला वाटतं थोडे फायदे पण त्याचे. फायदे पण पुष्कळ फायदे. हा. बेशिस्त नवरा असण्यापेक्षा, आणि तो नवरा बेशिस्त आहे म्हणून घरोघरीच्या बायका जे काय भांडण होतात त्याच्यापेक्षा जरा त्या मुद्द्यांवरती जरा कमी भांडण ना. टॉवेल जागच्या जागी ठेवला जाईल, वेळेवरती उठलं जाईल, चहा व्यवस्थित उचलले जाईल, सगळं नीट होईल की नाही. पण मग तुम्ही फिरतीचं होतं का तुम्ही कुठे? नाही, मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलेली. म्हणजे फिरती होती? हो. कुठे कुठे फिरले तुम्ही? ऑलमोस्ट म्हणजे ऑल इंडिया म्हटलं तरी चालेल. साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट सगळं फिरून झाले. आणि साधारणतः किती वर्ष पोस्टिंग असतं? 2-2.5 वर्ष एका ठिकाणी राहतो. तर जसं उंचवरचं बिराड म्हणतात तसं. म्हणजे खरं कुठेच असं स्थिरता आपल्याला येत नाही ना. की आणि दुसरे एक बाईच्या दृष्टीने असं की ह्या घरामध्ये असं काही सजवायचं, ही गोष्ट आता अशी करायची असं म्हणले की तो विचार एक असेल की नाही पण हे सोडायचं. अस्थिरतेमध्ये स्थिरता असते. पटापट मॅनेज करून घ्यायचं. हा, ऍक्च्युअली त्याची सवय. पण मग त्यामुळे तुम्ही बघा ना त्यांच्याकडे फर्निचर सुपर्ब आहे. मला खूप आवडलं तुमच्याकडचं सगळं. तर ते मग असंच जमा झालं सगळीकडे. आम्हाला दोघांनाही खूप हौस आहे. काही दिसलं चांगलं तर शक्यतो ते घ्यायचं आणि प्रत्येक स्टेशनचं काहीतरी रिमेंबरन्स. पण मग जास्ती पगडा मला असं वाटतं तुमच्यावरती जम्मू काश्मीरचा जास्ती पगडा. पण ते वाटतं एक्झॉटिक आहे. If you look at the whole India, I think ते एक्झॉटिक आहे जास्त. आणि कसला रिच आहे ना ते, त्याचं कम्प्लीट लुकच. आणि एवढं बारीक कानाचं टिपवायचं पण बघितलं, मागचं पण तुम्ही बघितलं तर बारीक कार्विंग प्रत्येक ह्याच्यावरती नक्षीकाम हे केलेलं जम्मूच्या. मग तुम्ही काही शिकलात जम्मूमध्ये? ते टिपिकल भरतकाम असतं तसं वगैरे काही काय करायचं तुम्ही? नाही तसं काही. 2-2.5 वर्ष एकेका गावात राहायचं म्हणजे बसतान बसवायचं, नवीन ओळखी करायच्या, भरपूर असतं काम. म्हणजे आर्मी रिलेटेड काम पण असतं. म्हणजे जसं ऑफिसर्सची त्यांच्या लेवलला काम चालू असतं तसे वाईफ्स आर टेकिंग अप हाफ द वर्क. म्हणजे जवानांचे वेलफेअर. हो, ओके ओके. त्या स्कीम्स काय राबवणं किंवा त्यांना भेटणं. काही विधवा वगैरे असतात त्यांच्यासाठी आपण काय करतो तर रेग्युलरली त्यांना भेटणं, त्यांच्याशी संपर्क ठेवायचा, त्यांच्या काही अडी अडचणी असतील तर त्या सोडवायच्या. आणि रेग्युलर डेली बेसिसवर जे काय शिस्तीचं एक जे काही पगडा ठेवायचा तो आपण ठेवतो. म्हणजे ही वर्क्स अँड वी वर्क पॅरलल. वा वा, मस्त. खरंच पण असंच पाहिजे मला वाटतं ना. त्याच्यामुळे ती मला आवड आहे. आणि म्हणजे ही फिरतीचीच आवड होती त्यामुळे. पण आता चैन पडते की नाही की नाशिकमध्ये आल्यानंतर बरेच दिवस कुठे काही हल्लोच नाही या घरात? बऱ्याच वेळा विचार येतो मनात की जायला पाहिजे 2-2.5 वर्ष. हा, तेच म्हटलं. तसं होतं. पण मग तुम्हाला सगळ्यात इतकं फिरल्यात त्यांच्या मिस्टरांच्या निमित्तानं, पण मग तुमचं असं आवडलं आणि असं कुठलं ठिकाण झालं का की इकडनं नाही जायचं? प्रत्येक ठिकाणी असं होतं. प्रत्येक ठिकाणी असं ऍक्च्युली आपण गुंततच जातो ना. प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य असतं, तिथे गुंतत जातो. जिथे घरकुल छोटंसं बांधणार तर त्या प्रत्येक घरकुलामध्ये ती बाई त्या शहरात गुंतो, तिथल्या माणसांमध्ये गुंतून जातं ना. बरोबर. खूप त्रास होत असेल ना. डिफिकल्ट. पार्टिंग इज व्हेरी डिफिकल्ट ऑलवेज ऍक्च्युली. खरंच. पण एक असं तेही आहे, पण एक फिअर पण होतं की आपण एक म्हणजे जम्मू काश्मीर पर्टिक्युलरली तिकडे पोस्टिंग झाल्यानंतर एक सतत भीती वाटायची तुम्हाला ऍज अ
काय म्हणजे आम्हाला असं नेहमी क्युरिओसिटी असते की आर्मीतल्या लोकांना, सैनिकांना काय घरच्यांना काय वाटत असेल? रिस्क फॅक्टर तर आहेच, भरपूर आहे. पण म्हणजे आम्हाला कल्पना सुद्धा येत नाही त्या गोष्टीची. पण ते तिकडे रिस्क एरियामध्ये असताना आपण इकडे किती एकत्र राहून एकमेकांना सपोर्ट करू शकतो ते महत्वाचं. पण तुम्हाला सगळ्या एवढ्या शहरांमध्ये तुम्ही गेलात, असं कुठलं वाटलं की तिथे जास्ती इन्सिक्युरिटी आहे, तिथे जास्ती धोका आहे असं? कारण कसं आहे, जम्मू काश्मीर खूप जास्ती चर्चेत आहे किंवा आसाम खूप जास्ती चर्चेत आहे, पण ऍक्च्युअल हे कुठे जास्ती जाणवतं तुम्हाला? त्याच एरियात ज्या आहेत, म्हणजे आता जे सगळ्यांना माहित आहे त्याच एरिया जास्ती रिस्की आहेत. JNK आहे, आसाम आहे, त्या जास्त. इंटरनल मध्ये थोडं कमी येतं. आणि त्या लोकांशी पण सेम टाइम कम्युनिकेशन ठेवायचं. लोकल जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याशी पण संवाद ठेवायचा. आणि कारण आर्मीवाले 2 वर्षापुरता येणार, त्यांची मानसिकता समजून घ्यायची, त्यांच्या बरोबर रोजचे व्यवहार करायचे, हे सगळं करणं म्हणजे कसरत वाटत असेल ना तुम्हाला? छान वाटतं. पण म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळा माणूस, प्रत्येक वेळेस वेगळी काय ऍटिट्यूड म्हणा किंवा हे बघायला मिळतं. पण मग तुम्ही एक माणूस म्हणून खूपच तुमच्यामध्ये बदल झाला असेल ना, इतकं फिरल्यामुळे, इतकं सगळं जग, ऍक्च्युअल जग बघितलं असं आपण म्हणतो ना, तसं तुमच्या बाबतीत झालेलं आहे. तर तुम्ही काही लिहिले तुमचे अनुभव किंवा असं काही तुम्हाला आवड आहे? आवड आहे, लिहायची आवड आहे. थोडं सुरू केलंय, बघूयात. आणि स्वयंपाकाची पण, स्वयंपाक पण शिकला असणार ना सगळीकडचा, प्रत्येक ठिकाणचा? सगळीकडे आसामी फूड वेगळं, लगेच जम्मू काश्मीरचं वेगळं ना, प्रत्येक ठिकाणी नवीन बघायला मिळतं. म्हणजे आपल्याला वाटतं हे इथे संपलंय, तर तसं नसतं. नवीन ठिकाणी गेलं की कळतं हे आणखीन काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आपण कल्पना पण करत नाही की अशा वस्तू असू शकतात, अशा हॉटेलमध्ये जे खातो त्याच्यापेक्षा कम्प्लीट वेगळं. हो, घरगुती, होममेड. ओके. मग आम्हाला तुम्ही जे पदार्थ शिकवताय तर ते त्यातले तुम्ही फिरलात तिथलेच आहेत का मग नाशकातले? नाही, फिरलं तिकडचेच आहे. नवीन काहीतरी मिळेल. काश्मीरचं आहे की नाही काही? आहे ना. कारण जनरली पंजाबी फूड, चायनीज फूड अमुक तमुक आपल्याला नेहमी मिळतं, पण काश्मीरी फूड म्हणजे फार तर काश्मीरी पुलाव, दम आलू असं वगैरे ठराविक 4 गोष्टी माहिती आहेत, त्याच्या पलीकडे काही माहिती नाहीये. तर तेही शिकायला मिळेल, त्यामुळे मजा येईल. तर पहिला पदार्थ तुम्ही जो दाखवणार आहात तो कुठला आहे? पनीर याकनी. ही जम्मूची डिश आहे. हो, पनीर याकनी. वाव. ही नॉनव्हेज मध्ये पण बनते आणि व्हेज मध्ये पण बनते. पण मग ती चिकन याकनी, चिकन मीठ, तिथे मीठ जास्ती प्रमाणात खाल्लं जातं चिकन पेक्षा. चिकन हे आपल्या इकडे जास्त होतं, तिकडे मीठ जास्ती खाल्लं जातं. म्हणजे मटन जास्ती, रेड मीट जास्ती जम्मू काश्मीरमध्ये. ओके. पण मग रेसिपी ती सेम आहे, तशीच करायचं? तसंच करायचं, कारण मसाले ऑलमोस्ट सगळे तेच असतात. फक्त यू कॅन सबस्टिट्यूट मीट अँड पनीर जे आपल्याला पाहिजे ते. ओके. मग आपल्या प्रेक्षकांना जास्ती सोपं जाईल की ज्यांना जे व्हेज आहेत, मी व्हेज आहे, मला पोटभर पनीर आज करता येणार आहे. आणि तुम्ही तिथेच असं एक स्लॅश करून पनीर और मटन असं तुम्ही लिहू शकता आणि त्याचं साहित्य कृती घेऊ शकता ना. तर आता आपण आधी साहित्य बघूया. पनीर याकनीसाठी काय काय लागेल? पनीर, दही, लांब चिरलेला कांदा, क्रीम, तिखट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलाची पेस्ट, लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस आणि मीठ. आणि आता आपण साहित्य तुमचं लिहून झालेलं आहे. आता आपण पुढची तयारी करतोय. तर काय आधी मॅरिनेशन? आधी आता पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आपल्याला. तिकडे पनीर अप्रतिम मिळत असेल ना, आणि लागतं पण खूप वापरतात रोजच्या जेवणात. बरोबर. हे दही आहे, साधं दही आहे. का म्हणजे? नाही, थोडंसं फेटून घेतलंय. अच्छा. आणि साईज आहे. कांदा पण मॅरिनेशन? हो, ह्याच्या बरोबरच आहे. ओके. दह्यामुळे एक गोडसर चव येते नाही? सगळं गोड आहे, आंबट आहे. आणि क्रीमनी पुष्कळसा आता गोडवा येणार आहे. तिकडे थंडी एरवी एवढी असते, बर्फच -डिग्री टेम्परेचर, की मग हे असं सगळं या वस्तू पचतात, म्हणजे पचनाला त्यांना पचतात आणि तेवढे उष्मांक पाहिजेतच ना. म्हणून मग तिथे जास्ती मटन वगैरे खाल्लं जातं. ठेचलेलं लसूण. ठेचलेला लसूण आहे.
हे ठेचलेलं आलंय आणि हे पेस्ट नाही केलेली ह्यासाठी की थोडस दाताखाली आलं तर छान लागतं. किंचितशी साखर. अच्छा, थोडं गोळसर होईल म्हणजे हे ना. मिरची कशी लागेल तशी चवीनुसार घ्यायची. तिखट घालायचं, ह्यानी रंग येतो. बेडगी मिरची जी तिखट आहे ह्यानी रंग यायचा. इकडे खूप तिखट खाल्लं जात नाही ना काश्मीरमध्ये, का खाल्लं जातं? खातात ना. खातात तिखट असतं? काफी तिखट असतं. आता हे सगळं आणि काढायचं. हे काढून घ्यायचं. किती वेळ ठेवताय तुम्ही मॅरिनेट? आता हे अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचं. अच्छा, तुम्ही म्हणजे या प्रत्येक सगळ्या स्टेट्स मध्ये 2-2, 3-3 वर्ष राहिलात, पण मग तिथे काही स्वतःच्या हॉबीज वगैरे आणखीन काही डेव्हलप केलं? हॉबीज माझं स्वतःच, मी रेकी ग्रँड मास्टर आहे. हो, तर ते माझं 10 वर्षापासून मी प्रॅक्टिस करते. खूप उपयोग होत असेल ना भरपूर उपयोग. होलिस्टिक ट्रीटमेंट आहे. आणि पौरोहित्य करते. ते कुठे शिकलात तुम्ही? माझे वडील आहेत, माझी बहीण आहे, त्यांनी केलं तर मग त्यांच्याकडनं मी शिकले. कुठे माहेर तुमचं? मी पुण्याची. हा, पुण्याची तुम्ही म्हणालात. पण मग ते पण करतात पौरोहित्य? बहीण पण? वडील करतात, बहीण करते माझी. पण मग तुम्ही फक्त स्वतःच्या घरचं असं करता का मग मैत्रिणीकडे? आता इथे आल्यापासून खूप सुरू झाले चांगलं. आउट स्टेशनला तिकडे होत नाही, तिकडे लावून असतं. थोडं कॉन्झर्वेटिव्ह आहेत आपल्या महाराष्ट्रापेक्षा किंवा मुंबईपेक्षा, थोडं जास्ती म्हणजे या रीती अशा पाळल्या गेल्या पाहिजे, असं झालंच पाहिजे असं थोडं. त्यामुळेच मग ज्या आपल्या पद्धती आहेत त्या त्यांना चालत नाही. त्यांना ज्या पद्धतीचं पौरोहित्य लागतं ते त्याच पद्धतीचं. नाही, पण असं तुम्हाला फरक जाणवला का की हे जास्ती सनातन आहेत, म्हणजे पक्के आहेत, धार्मिक आहेत? अगदी नाही, सनातन धार्मिक सगळीकडे असतात आणि नसतात ते, म्हणजे इक्वल मिक्स. असं काय स्टेट मध्ये फरक नाही पडत ना? कधीच नाही. ओके, मस्त. हे मॅरिनेशन झालेले. आता हे अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं. ओके, फोडणी फ्राय करायचं. आणि तेल फ्राय मध्ये काही नाही घालायचं, नुसतं तेल गरम करायचं आणि हे घालायचं. ओके, त्याची तयारी करूया. मॅरिनेशन झालं आणि आता फोडणीला ना तेल भरपूर घालणार का? हो, जास्ती तेल लागेल ना? हे 3-4 चमचे तेल टाकले. 4 टेबलस्पून तेल आहे. जास्ती टाकलं तरी चांगल्यासारखं, जर आवडलं तर छान वाटते. आणि आता हे फक्त त्याच्यात शिजायला टाकायचं. कांदा वगैरे कच्चा आपण घेतला तो झाला, तो फ्राय होईल याच्यामध्ये, म्हणून मग तेल जास्ती लागणारच. पनीर आहे त्यामुळे शिजायला काही वेळ नाही लागणार आहे. एक मिनिटाच्या वरती 5 मिनिट. ह्याच्यात हवं असेल तर मग आपण कलर पण घालू शकतो. कलर घालू शकतो, अजून आकर्षक करायचं. हॉटेलमध्ये जास्ती करून ते लाल कलरमुळेच ती डिश जास्ती अट्रॅक्टिव्ह दिसते. पण कलर रोज जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर शक्यतो कलर नाही वापरत. आर्टिफिशियल गोष्टी जरा कमी वापरलेल्या तर बऱ्या. तिखटाने जो काही रंग येईल तोच. क्रीम आणि ह्याचं पण ते सुटत जाणार ना त्याला, कारण दही आपण घातलंय, क्रीम घातलंय, याला अगदी थोडा वेळ लागणार. 3 ते 4 मिनिटात बरोबर ही डिश होऊन जाणार. गॅस एकदम बारीक ठेवायचा. हे करताना पण हलक्या हाताने करायला लागत असेल ना? ऍक्च्युली हा कांदा गोडसर लागेल छान. आणि म्हणजे असा कच्चा पण आहे थोडा आणि थोडा शिजणार पण. बरोबर. फोडणीत घातल्यावर जरा वेगळी चव येते आपली, पूर्ण शिजून जातो तो, जसं ब्राऊन होऊन जातो. हा थोडासा जरा वेगळा लागेल, मऊ पण राहील असं. तेल जसं आता सुटायला लागले आपण बघतो. कमी तेल वापरून पण आपण हे करू शकतो, म्हणजे ज्यांना डाएट कॉन्शियस असतील किंवा अशा लोकांना पण करू शकतो. पण पनीर पण हेवीच आहे, तर थोडं तेलात कॉम्पेन्सेट करू शकतो. तर हे आता होत आलेले, हे काढून घेऊया आता. गॅस बंद करायचं आणि हे घालायचं. आणि आता लिंबाचा रस आणि कोथिंबीर जस्ट चवीला थोडी ना, थोडीशी 2-3 ठीक. अच्छा, एवढं बस. आधीपासून ते घातला रस तर ते कडू होतं. ओके, मस्त. ही जम्मू काश्मीरचा हा पदार्थ तयार झाला आमचा. आणि पनीर याकनी. तर ह्याचं पटकन साहित्य आणि कृती घ्या. पनीर याखणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीरचे चौकोनी तुकडे,
दही, उभा चिरलेला कांदा, क्रीम, तिखट, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, साखर, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये पनीरचे तुकडे घेऊन त्याला दही, कांदा, क्रीम, लसूण, आलं, साखर, हिरवी मिरची, तिखट आणि मीठ याचं मॅरिनेशन लावून मिश्रण अर्धा तास ठेवून द्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं पनीरचं मिश्रण घालून ते 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यावं. गॅस बंद करून त्यामध्ये लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.